संगती तुझी ये संगती झाली आमची निशिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनिताचे पूर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा हरी शिकेशवा विनंती माझी विनंती माझी माझी वाणी तुझेवरती प्रविश्य मम वाच विमां प्रसुप्ता संजीवयत्य खेल शक्तिधर स्वधाम्ना अन्यंशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावद्नि जीवोधरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामो विवक्रम् कलाणीशवादापणोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति आइए हनुमंत विराजिए कथा करुमते अनुसार प्रेम सहित गादी धरू विराजिए पवन कुमार ज्याचे गावी किलावास त्याशी नसावे उदास मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या शेवे लागी सेवक झालो शेवे लागी सेवक झालो टाळ टाळ संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कूट ब्रह्मांड चालक भगवान कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम पण निर्णात परमात्मा या परमात्म्याचं अर्ध अंग असणारे भगवान श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय महत्त्वाचा भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर स्वतःला आलेला अनुभव व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला अभंगाचा भावार्थ असा आहे या अभंगाद्वारे भगवान श्री तुकोबाराय देवाशी संवाद करतात देवा तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती देवा आता मी निश्चिंत झालो पण कधी तुझ्या संगतीत आल्याच्यामुळे काय मिळालं नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे देवा हो जे आम्ही पाहिलं नाही ते आम्हाला तुझ्या प्राप्तीत मिळालं म्हणून देवा आमच्याकडे अगोदर काय होतं याचा जर विचार केला तर घरी ताकाचे सरोवर येथे नवनिताचे पूर ताक म्हणजे काय म्हणतात तो दुधातलं जे आसार असतं त्याला ताक म्हणतात मग आपल्याला आसारच खायला भेटते ना आसारच मिळते ना आसार म्हणजे फलकट तो संसार येथे सार भगवंत सार असतं देवा ते नवनीत तुझ्या जवळ आहे म्हणून आता देवा तू आम्हाला लात मारून हाकलून दिलं तरी सुद्धा आम्ही जाणार नाही तो का म्हणे आता
आम्ही नवजो दवडिता. हे देवा, आता तू लात मारून जरी आम्हाला हाकलून दिलं तरी आम्ही जाणार नाही, असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. अभंगावरती सविस्तर पूर्वक चिंतन मांडण्यापूर्वी अल्पासा परिहार तो म्हणजे असा. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर ब्रह्मीभूत सीताराम महाराज जामकर यांच्या कृपा आशीर्वादाने, जामकर फडाचे मालक रामराव महाराज उद्धवजी गणवट यांच्या शुभ हस्ते व सर्व ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने समापन्न होणारी दिव्य भगवंताची साधना ही अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा. आज या सप्ताहाची सांगता आणि सांगते प्रित्यर्थ काल्याचं कीर्तन. काल्याच्या कीर्तनाकरता तुम्ही या ठिकाणी मला पाचारण केलं, त्याबद्दल सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग दंडवत ठेवतो. उपस्थित असणारे सर्व श्री महाराज मंडळी, आता नाव न घेता प्रत्येकाच्या पायावरती मस्तक ठेवून मी साष्टांग प्रत्येकाला नमस्कार करतो. उपस्थित सर्व श्रोते मंडळी सर्वांना नमस्कार करतो आणि चिंतनाला आरंभ करतो. विठ्ठल अभंग श्री तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे श्री तुकोबाराय स्वतः आलेला अनुभव सांगतात. काय अनुभव आला महाराज तुम्हाला? देवा, आजपर्यंत मी चिंतेमध्ये होतो. चिंता, कुठली चिंता होती महाराज तुम्हाला? कोणती चिंता होती? चिंतेचे बरेचसे प्रकार पडतात. एक चिंता एकाला नाही, एकाची एक चिंता नाही, अनेकाची एक चिंता नाही. म्हणजे आता मला सांगा, आपला जर चिंतेचा विषय घेतला तर आपल्याला प्रत्येकाला भिन्न भिन्न चिंता आहे. बाकीच्यांचं सोडून द्या, पण आता आपल्याला काय चिंता आहे? आत्ताचा विषय घ्या. आत्ता आपल्याला काय चिंता आहे? प्रत्येकाला आत्ता वेगवेगळी चिंता आहे. प्रत्येकाला चिंता आहे. ऊन लय पडायला लागले, गरमायला लागले, सोडी तू का व्हा, ही एक चिंताच आहे की नाही बाप्पू? भिन्न भिन्न चिंता आहे. प्रत्येकाची वेगळी चिंता. पण ही चिंता तुकोबारे मांडत नाही. या व्यावहारिक चिंता झाल्या महाराज. प्रत्येकाला एक चिंता असावी जी संतांना चिंता राहते तुमच्या माझ्याविषयी. कोणती? कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा करा समाधान चित्त माझे. ही चिंता. जगाचा उद्धार कधी होईल यासाठी संतांचं हृदय अगदी तळमळत आहे. ही चिंता आहे. जगाच्या उद्धारापेक्षा माझी ही ती चिंता आहे, माझा उद्धार कधी होईल म्हणून. देवा, आजपर्यंत ती चिंता होती का? जे जे झाले अवतार, आजपर्यंत मी तुझ्यासोबत आलोय. जन्ममरण मलाही चुकलं नाही चुकलं. ते तुकोबार आहे. कृष्ण अवतारामध्ये, राम अवतारामध्ये अंगद होते, कृष्ण अवतारामध्ये उद्धव झाले, पण तुकोबार आहे सांगतात, तुम्ही आले विटेवरी, आम्ही झालो वारकरी. भगवान द्वारकीची मूर्ती पंढरपुरामध्ये येऊन उभा राहिली. ते तुकोबाराय नामदेवरायच्या रूपानं आले. नामदेवरायनं पण केला, शतकोटी तुझे करीना भंग, 100 कोटी अभंग करील म्हटले, पण 96 कोटी केले. 4 कोटी अभंग लिहायचे राहिले. नामदेवरायचा अवतार संपला. मग त्या अभंग लिहिण्याच्या करिता उरले ते शेवटी लावे तुका. अभंगाची संख्या आशे शतकोटी, उरले ते शेवटी लावे तुका. तो अवतार तुकोबाराय. म्हणून तुकोबारे म्हणतात, देवा आतापर्यंत मी जन्म मरण भोगले, पण आता नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा. अरे याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मग शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस? बापे गावकर, शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस? आपण जन्माला येतो तो दिवस नाही का? शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस? तुम्हाला काही चिंता पडली का? बोललेलं जर मला आवडते. शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस? मरणाचा दिवस. कोणता दिवस? मरणाच्या दिवसाला देखील शेवटचा दिवस म्हटलेला नाहीये. कारण तुकोबारे म्हणतात, ही राडगाडग चालूच आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सविचिते. ज्ञानोबाराने सांगितलं, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका, हे चालूच आहे. हा शेवटचा दिवस नाही. मग शेवटचा दिवस म्हणजे कोणता? यातून मुक्त होणं, जन्म मरण नाहीसं करणं, तो दिवस. आणि तुकोबारे म्हणतात, तो आता दिवस आलाय. तेव्हा हा दिवस आहे. आता याच्यानंतर मला तुझी प्राप्ती झाली ना, याच्यानंतर मला जन्म मरण नाही. म्हणून देवा ही चिंता माझी मिटली. अभंगाचं पहिलं चरण. सांगते तुझी
संगती तुझी संगती तुझी संगती प्रथम चरणामध्ये श्री तुकोबाराय म्हणतात, देवा तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती. चिंता मिटली, कोणती चिंता आपण पाहलो बरं का मिटली? नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवा हे पाहण्याकरता आम्ही किती अवतार घेतले, किती जन्म घेतले महाराज. लक्ष 84 योनी फिरा गणित नाही जे दातारा. एक एक योनी कोटी कोटी फेरा कुठपर्यंत दुरून आलो मी गा. दुःख झाली दारू. दुरून म्हणजे दुरून आलो म्हणजे बोर्रान नेऊन आलो म्हणले का? दुरून म्हणजे कुठून? अनेक जन्म फिरून आलोय, दुःख झालं त्यामध्ये. पण देवा आता नाही. मोक्षरूपी भूक आम्हाला इथं भागली ते मिळालं नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. बरं तुकोबारायला मग देवानं प्रश्न विचारला, महाराज या अगोदर तुम्हाला काय मिळत होतं? तुकोबाराय म्हटले, देवा या अगोदर तर आमचं चालूच होतं ना रे. काय हिर्रा हाडगाडगा आमचं चालूच होतं. याच्यात आम्ही डुबलत होतो. कशामध्ये? संसारामध्ये. संसार म्हणजे कोणता? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे. हा जो संसार आहे याच्यामध्ये आम्ही डुबलोच होतो. आम्हाला तेच खायला भेटत होतं. पण आता नाही. येथे नवनीताचे पूर. म्हणून देवा आता तू आम्हाला हाकलून जरी दिलं बापू तर तुकोबाराय म्हणतात मी जाणार नाही. तुका म्हणे
आम्ही नवजो दवडिता आम्ही नवजो म्हणे आता आम्ही नवजो दवडिता देवा आता तू आम्हाला हाकलून जरी लावलं ना म्हटले आम्ही आता इथं जाणार नाही देवा नाही जाणार नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विढोबार पुमाये विढोबार पुमाये विढोबार पुमाये संगती झाली अमुची निश्चिंती. अभंगाच्या भावार्थाला थांबवतो कारण काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकार हा बंदिस्त असतो महाराज, बंधनात असतो. कीर्तनकार हा बांधलेला असतो. कशानं? हा सोलीनं कसा कळदंडानं. कीर्तनकार कशानं बांधलेला असतो? नेमानं बांधलेला असतो महाराज. इतरत्र कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याच्या गोष्टी करता येतात, पण काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये उच्चारण करणं हे कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे. मग चरित्र हे बघा, काल्याचं कीर्तन म्हणजे सामान्य कीर्तन नाहीये. लक्ष देऊन ऐका, आता लक्ष देऊन ऐका. काल्याचं कीर्तन म्हणजे सामान्य कीर्तन नाहीये. कदाचित तुम्ही नसल ऐकलं, अशा गोष्टी सांगतो तुम्हाला. काल्याच्या कीर्तनाचं अनन्यसाधारण महत्व आहे. काय ताकद त्या काल्याच्या कीर्तनामध्ये? मी नेहमी सांगत असतो, एरवी माणसाला 7 दिवस मंडपाकडं नाही येत आलं तरी जमतंय. म्हणजे याचा अर्थ येऊ नका असं माझं म्हणणं नाही, यायला पाहिजे. पण नाहीच जमलं तर माणसानं आज सगळी कामं सोडावीत, काल्याच्या कीर्तनाला यावं. हे बघा, 100 कामं सोडावीत, माणसानं पहिली आंघोळ करावी, स्नान करावं. 1000 कामं सोडावीत, माणसानं पहिलं जेवण करावं. आणि 1,00,000 कामं सोडावीत, आणि काय करावं? म्हणले गोधडे टाकून झोप घ्यावं. नाही, मग काल्याच्या कीर्तनाला यावं. का? काल्याच्या कीर्तनाचं अनन्यसाधारण महत्व आहे दादा. काय महत्व आहे काल्याच्या कीर्तनाचं? काला काला म्हणजे काय? 2 जीवाचं एक रूप होणं, याचं नाव काला. आपण जीवदशेला आहोत, शिवदशेला आपल्याला जायचंय, याचं नाव काला आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हणजे सामान्य नाही आहे. काय ताकद आहे काल्याच्या कीर्तनाची? ऐका. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारीण. कितीही जीवनामध्ये कितीही पाप झालेला असू द्या, कितीही पाप करून करून आपण काय पाप केला असेल? हा, करून करून पाप किती केला असेल? आपण किती पाप केला असेल?
लय जरी पापाचं गणित धरलं आपल्या तर 1000 बुर्ज झाले असते ना बिर्याची, हा 2-4 टिपाडं दारूचे, 5-25 बोकडे, याच्या पलीकडे आपण पाप काय केले, पाप काय केले. पण ऐका, तुम्ही कोणतंही पाप करा, न कोणतंही झालेलं पाप आजच्या कीर्तनात धुवून जात आहे. कोणतंही ऐका, पापाचे प्रकार सांगतो चलता चलता, जास्त नाही, 3च प्रकार सांगतो पापाचे: कायिक, वाचिक आणि मानसिक. कायानं केलेलं म्हणजे शरीरानं केलेलं पाप. आता कीर्तनाला यायला लागलो आपण, चलता चलता आपल्या पायाखाली किडा मुंगी मरते, शरीरानं काय होते, हे पाप होते. जर हे कदाचित पाप घडलं असेल, आज कीर्तनाला येऊन बसा, हे पाप धुवून जातं. कदाचित वाचिक पाप, वाचिक पाप म्हणजे वाणीनं केलेलं पाप. बाबूबा, भगवंतानं सुंदर मुख आपल्याला कशा करता दिले, कमल मुख राम भजन को दिया. सुंदर मुख भगवंतानं भजनासाठी दिलंय. बरं, आपण बोलण्याकरता गृहीत धरू, बोलण्याकरता दिले, मग माणसानं कसं बोलाव, म्हणजे टोचून बोलाव. हां, काही काही माणसं असं बोलत आहेत महाराज, असं बोलत आहेत, समोरच्याला अटॅकच येतो. हां, असं बोलत आहेत. हे बोलण्याकरता मुख दिले का नाही. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, तुकोबारांनी सांगितलं. आले मुखा वाटे अमृत वचने, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, बोलावा विठ्ठल. बोलण्याकरता दिले मुख, पण काहीही बोलण्याकरता नाही. पण यदाचित या मुखातून जर आपण काहीही बोलू लागलो तर पाप होत आहे. देवाने एक एक इंद्रिय आपल्याला त्याच्याकरता दिले महाराज. मुख नामस्मरण करता दिले. डोळे कशा करता दिले हो, देवाने डोळे कशा करता दिले, डोळे तुम्ही घ्या रे सुख, त्याला पाहण्याकरता दिले. बरोबर की नाही, देवानं डोळे पाहण्याकरता दिले. ए पोरो, ए ए काय विचार चालला रे पोरो तुमचा, हा इकड्या पुढे या. हा, काय विचार चालला, चांगली मिटिंग रगली त्यांची एवढ्या वातावरणामध्ये. वा वा वा, हां, तिघांची चांगली मिटिंग रडली. काहीतरी पुढच्या वर्षाच्या सप्त्याचा प्लॅन चालला दिसतो दोघांचा, त्या दोघा तिघांचा, आहे की नाही. पुढच्या वर्षी पंक्तीमध्ये आपल्याला काय वाढायचे आणि काय खायचं, म्हणजे असा विचार चालला असेल त्याचा. ऐका, देवानं आपल्याला डोळे दिले त्याला पाहण्याकरता, देवानं कान दिले कशाकरता दिले, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. एक एक इंद्रिय त्याच्याकरता दिले. त्यात मुख आहे, बोलण्याकरता दिलंय. पण कसं बोलावं, आपण अभद्र बोलतोय, वाणीनं पाप होत आहे. हे वाणीनं झालेलं वाचिक पाप आहे. तो खूप बरे म्हणतात आज कीर्तनाला या, तेही पाप जात आहे. मानसिक पाप, मानसिक पाप म्हणजे मनानं केलेली पाप. आणि ऐका बरं का, बहुतांशी लोक मनानं पाप लय करतात, मानसिक पापी आहे. लई लोक मानसिक पापी. मानसिक पापी कशी ओळखायची तुम्हाला सांगू का, कशी ओळखायची सांगू का. जवळ आलं की जय हरी जय हरी, आणि लांब गेलं का समजून घ्यायचे हे कोण आहेत. आता मग जर कीर्तन आटोपल्याच्या नंतर पुढं तरी महिना दीड महिन्याने तुमची मै परतूरमध्ये भेट झाली. महाराज जय हरी जय हरी, काय तुमचं कीर्तन, लयच कीर्तन तुम्ही भारी करता, लयच तुमचं कीर्तन आम्हाला आवडतं. तेवढ्यात तुमचा कोणीतरी ओळखीचा पाहुणा तिथं यावं,
त्याची त्याची माझी काही ओळख नसा आणि तुम्ही त्या माझं केलेलं वर्णन त्यांना ऐका, वा वा तुमचं कीर्तन, अमुक तुमचं कीर्तन, तमुक तुमचं कीर्तन, आणि त्यांना ऐका. तेवढ्यात मी म्हणतो तात्या मला जर गडबड येऊ कमी, मी जे हरी करा मी निघून जा. त्यानं तुम्हाला लगेच विचारावं कोण होतं ते, उगा मोका रे. समजून घ्यायचं हे कोण आहे? मानसिक पापी, जो नुसतं दुसऱ्यावर जळतू त्याचं नाव कोण आहे? मानसिक पापी. अहो काय माणसं जळती त्याच्यात मला कीर्तनकार जळती आहेत, चांगले चांगले कीर्तनकार दुसऱ्यावर जळत येत. हा आमच्यात काय जळाजळी नाही काय, आमच्यात तर लय जळाजळी आहे. हा काय काय कीर्तनकाराला फक्त एकच उद्योग आहे, त्याचं काय चाललंय आणि त्याचं काय झालंय एवढाच उद्योग आहे. अरे पिस्तुल्या तू तुकलं पाहाय ना काय ते, दुसऱ्याचं कशाला पाहतो? हां ऐका मानसिक. मग कदाचित मनानं जर पाप घडला असेल आजच्या कीर्तनात येऊन बसा. महाराज म्हणतात तेही पाप जातं. कशानं? आजच्या कीर्तनानं. एवढी ताकद आहे कीर्तनाची. किती? कीर्तन चांग, कीर्तन चांग. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. भाग्य काय ताकद आहे महाराजा कीर्तनाची. एवढी ताकद आहे महाराज. तुमच्या माझ्या शरीराचा जर विचार केला तर किती घाण शरीर आहे, किती घाण शरीर आहे. शरीर दुःखाचे भांडार, रोगाचे भांडार. महाराज या शरीरासारखं दुर्गंध काहीच नाही. किती घाण आहे हो. इस बंगले को 10 दरवाजे. किती दार आहे त्याला? ओ दार किती द्या बंगल्याला? तुम्हाला का झोप लागली का काही दुखत का काही सुधारणा मला मिळालं लागा ना. नुसते आपले भाद्रपदातलं गणपती मांडले नुसते माझ्याकडे पाहा लागले तुम्ही. त्याच्या पुढं मोदक ठेवा, लाडू ठेवा, नुसते पाहते आपले. मी तुम्हाला विचारेन किती दार आहे त्याला? 10ही दरवाजातून फक्त घाण बाहेर निघते. एवढं घाण शरीर आहे आपलं. शरीर किती घाण हे जर पाहायचं असलं ना 2-4 दिवस तोंड धुवू नका. बापू नशीब चांगलं, नशीब चांगलं आपलं. या विज्ञानानं शोध लावला आणि साबणा निघाल्या महाराज. सुदर्शन महाराज साबणा निघाल्या म्हणून रोज आंघोळ साबणानं करतात म्हणून बरं आहे. आता माणसं माणसात बसली नसती. एवढं घाण शरीर आहे. किती घाण शरीर आहे. माझे गुरुवरे वैकुंठवासी भारतीदास साहेबराव महाराज कोठाळकर दादा नेहमी म्हणायचे माणसाचं शरीर किती घाण आहे. दादा म्हणायचे माणसाचं जित्यापणी काही कामाला येत नाही, मेल्यावर काही कामाला येत नाही. गाय जर असेल ना, गाय जित्यापणी कामाला येते आणि मेल्यावर कामाला येते. गाय जर जिवंत असेल तर ती दूध देते, दुधानं शरीर सुदृढ होतं, पवित्र होतं. गाय जर जिवंत असेल ती गोमूत्र देते, गोमूत्र घरात शिंपडलं घर पवित्र होतं. गाय शेण देते,
शेणानं जर सडा टाकला अंगणात तर अंगण पवित्र होतंय. पण आता सडा राहिला का? हा, सडा आहे आता, पण गाईचं शेण राहिलं का? नाही. त्या नवीन गाईचं शेण आलं पाहिजे. मला अजून शोध लागा ना ती गाय कोणती. दुकानात पुडी भेटते 10 रुपयाला. ते कोण्या गाईचं शेण आहे मला अजून मिळायला लागला. लय पिवळा सडा पडतो त्यानं. या विषय सोडून सडा जर टाकला तर अंगण पवित्र होतंय. गोमूत्र घरात शिंपडलं घर पवित्र होतंय. दुधानं शरीर सुदृढ होते. गाय जिवंतपणे कामाला येते. कदाचित गाय मेलीच तर आतडं बनवून आतडची दवाली बनती आणि कातडं धुमालन पुढील काम येत आहे. म्हणजे गाय मेल्यावरही काम येते आणि गाय जिवंतपणे कामाला येते. सांगा ना मला. दादा म्हणायचे माणसाचं कवा काय कामाला येते? येतं का? दादा विनोदान म्हणायचे असा कोणता तुमच्या मापेगाव शहाणा माणूस आहे का त्यानं माणसाच्या शेणानं सडा टाकलाय? आहे का कोणी? आहे का? नाही. का? कारण घाण शरीर आहे. पण हे शरीर जर आज कीर्तनाला येऊन बसलं, ब्रह्मीभूत काया, ही ताकद काल्याच्या कीर्तनात आहे. म्हणून बरं काय एवढी ताकद काल्याच्या कीर्तनामध्ये? त्याचं कारण देवाचं चरित्र आहे. चरित्र किती प्रकारचं? अनंत प्रकारचं चरित्र आहे महाराज. त्यानं जेवढे अवतार घेतले तेवढ्या अवतारात चरित्र केलं. किती अवतार घेतले? अनंत रूपे अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी. भागवतकरांनी 24 अवतार सांगितले. नामदेवरायांनी 10 अवतार सांगितले. आणि प्रमुख संप्रदायात 10 अवतार मान्यता आहे. कोणते कोणते 10 अवतार? लक्षपूर्वक ऐका सांगतो तुम्हाला. पहिला बागुल तो ऐसा त्याचे नाव म्हणती मासा. शंखासुरवधीन कैसा चारी वेद आणिले. दुसरा बागुल बोलती नाव कासव म्हणती जेने सृष्टी धरली पृष्टी पाय पोटी धरिले. तिसरा बागुल बोलती नाव वराह म्हणती जेने सृष्टी धरली पृष्टी थोर दैत्य वधियले. चौथा बागुल ब्रह्मचारी. चौथा बागुल नरहरी उभासे. चौथा बागुल नरहरी थोर खांबात गुरगुरी दैत्य वधोनी मांडीवरी चारी वेद रक्षिले. पाचवा बागुल ब्रह्मचारी उभासे बळीच्या द्वारी भिक्षा मागून या करी भिक्षा मागून या करी बरीचे द्वार रक्षिले. सहावा बागुल बोलती नाव परशुराम म्हणती जेने वदिले माते प्रती पितृवचन मानोनी. सातवा बागुल सत्वाचा राम म्हणती दशरथाचा दैत्य वधोणी दशमुखाचा जानकी शानिले. आठवा बागुल बोलती जेने गोकुळी केली ख्याती दैत्य वधोणी कंसा प्रति देव सुखी केले. नववा बागुल बोलती नाव बौद्ध म्हणती त्याची कोणा न कळे गती बौद्ध रूपी राहिला. दहावा कलंकीचा ऋतू कैसा येई बाधाव तू नामा म्हणे पंढरीनाथू बागुल तू झालासी. नामदेव महाराजांनी एका अभंगात 10 अवतार सांगितले. किती अवतार? 10 अवतार. कोणत्या काळातले? 3ही काळातले. काळ किती? 3. कोणते कोणते? म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ. हे काळ नाही सांगितले महाराज. मग भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ. तीनही काळातले अवतार सांगितले. मग या अवतार वर्णन करायचे का? नाही. मग यामधले काही कारणापुरते अवतार आहेत, काही अंश अवतार आहेत, काही अंश अवतार आहेत. परिपूर्णोत्तम 2 अवतार आहेत, राम आणि कृष्ण. रामकृष्णाचं चरित्र वर्णन करायचं का नाही? ज्या अवतारात लीला केल्या, बाललीला केल्या. मग बाललीला कोणत्या अवतारात केल्या? कृष्ण अवतारात केल्या. आणि ते चरित्र जर आपण गायलं, श्रवण केलं तर पुण्य मिळतं, मोक्ष मिळतो. श्रवणे परीक्षिती तरला तो भूपती 7 दिवसा मुक्ती झाली त्याशी. आणि म्हणून एवढं काल्याच्या कीर्तनात महत्व आहे. विठाला विठाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार वर्णन करणं गरजेचं आहे. मग कुठून कुठपर्यंत चरित्र वर्णन करायचं आहे? काल्याच्या कीर्तनात चरित्र सांगायचं, पण कुठून कुठपर्यंत? रांगत रंगत
भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगायला लागले. इथून चरित्र सुरुवात करायचं. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी, इथून चरित्राला सुरुवात करायची. मग भगवान गोकुळामध्ये आले महाराज. गोकुळीच्या सुखात अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढी या तोरणे. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. किती सुख झालो, एवढं सुख झालं महाराज, एवढं सुख झालं घरोघरी झाला लक्ष्मीचा एवढं सुख गोकुळामध्ये. काय झालं? भगवान कृष्ण जन्माला आले म्हणून, भगवान देव आले म्हणून महाराज, देव आले म्हणून. पण काय आहे महाराज, बरं का, काय आहे महाराज, माणसाची एक वृत्ती आहे आणि ती अजूनही आहे, अजूनही आहे. लक्ष द्या बरं का. द्वापार युगामध्ये एकच कंस होता, त्याचा वध भगवंतानं द्वापार युगात केला. पण कलियुगामध्ये कलियुगामध्ये किती कंस आहेत? 1 2 पोटावर मस्त येते का कंस? नाही महाराज. अहो घराघरात कंस जन्माला यायला लागला. कंस म्हणजे कोणी माणूस नाहीये, कंस म्हणजे कोणी राक्षस नाहीये. मग कंस एक वृत्ती आहे, वृत्ती वृत्ती आहे. मग कंस कसा ओळखायचा? एखाद्याचं बरं चाललं, त्याचं जर पोट दुखत असेल तर समजून घ्यायचं ते कोण आहे. ते कंस आहे, मी बोलत नाही. कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळातला आनंद त्याला राहावला नाही म्हणून तो कंस आहे. त्यानं लगेच मायेनं बोभाटा केला होता, तुझं लागी वधी उपजला मजा आधी. मग कोण जाईल त्याला मारायला? कोण जाईल त्याला मारायला? कंसाला भीती वाटू लागली. माबळ भट्टाला पाठवलं महाराज. मग ते आलं तिथं, पण त्याची परेशानी केली देवानं. विटंबीला भोट दिला पाठीवरी पाठ. जैनाचा देव करून मागं लावला. जैनाचा देव करून असा हाणला, असा हाणला. नागवं केलं महाराज त्याला. हाग्या मार त्याला, हाग्या मार. हाग्या मार माहिती आहे तुम्हाला? सुदर्शन महाराज हाग्या मार म्हणजे माहिती आहे तुम्हाला? हागूस तर मारायचं आणि पुन्हा कमून हागला म्हणून मारायचं. त्याचं नाव असा हाणला महाराज महाबळ भट. महाबळ भट महाराज जाणकारांनी प्रश्न केला, ब्राह्मण होता तो, त्याला का मारलं? देव म्हणाले, तो ब्राह्मण जरी असेल त्यानं वारकऱ्याची निंदा केली बाय, आणि वारकऱ्याची केलेली निंदा देवाला सहन होत नाही. तो यशोदेला म्हणला, यशोदे मूळ नक्षत्रावर जन्माला आले, पोरग मारून टाक, पुरून टाक. देव म्हणले, बेट्या मी सहन केलं. तुम्हाला दगड हान मारी निंदा कर, मला सहन केलं नाही. पण तू फक्त म्हणला गर्गतो चुकला गणिताशी, माझ्या भक्ताची निंदा करतो का? उलटाच माईक केला देवानं. म्हणून ऐका, आपल्याच्यानं सप्त्यात येणं होत नाही, येऊ नका. आपल्याच्यानं सप्त्याला पट्टी देणं होत नाही, देऊ नका. पण जे सप्ताह करतेत आणि जे भजन कीर्तन करतेत का, त्याला नावं ठेवू नका, नका ठेवू. तर लोकायला लय ना आधी मारा. इकडं काकडा सुरू हो, काकडा. अय भोंगे भोंगे बंद करा ते. अरे काय माणसं आहे तुम्ही. आपल्या कीर्तनाचे भोंगे, आपल्या भजनाचे भोंगे, आपल्या गाथ्याचे पारायणाचे, आपल्या काकड्याचे भोंगे बंद करणारे दुसरे लोक आहेत का? आलं का कोणी तुमच्या मंदिरामध्ये मुस्लिम समाजाचा माणूस आला एखादा भोंगा बंद करा म्हणायला? नाही नाही. आपलेच लोक, आपलेच ह्या अवलादी इतक्या खराब आहेत महाराज. अहो लय अवघड आहे महाराज आपलं. आणि येणारा काळ आपल्याकरता लय बेकार आहे. नशीब तुमचं चांगलं आहे. किती वर्ष झाली तुम्हाला इथं वास्तव्याला येऊन, म्हणजे गाव वसून? 15 वर्ष झाली. आणि सप्त किती वर्षाचा आहे? सप्त सुरू करून किती वर्ष झाले? नाही इथं आल्यापासून तुम्हाला कोणालाच आठवत नाही? इथं इथं केव्हापासून सुरू आहे? 10-12 वर्ष झाली. वा, 10-12 वर्ष झाली नाही का? हां खरंच झालं 10-12 वर्ष झाली ना. तरी बी आपला आव मिळणे, तरी बी आपला आव मिळे. पहा तुम्हाला सांगतो मी, ऐका. मुसलमानाच्या समाजामध्ये जर लेकरू जन्माला आलं 5 वर्षाचा असू द्या, त्याचा बाप त्याला सांगतो, अब्दुल कम से कम तेरे को 2 वक्त का नमाज अदा करना पडेगा, नाही तो रोटी नाही मिलेगी. त्या बाप सांगतो त्याला नमाज पाडायला मस्जिदीत जायला तर तुला भाकर भेटणार नाही.
आपली 50 वर्षाची टोनगे झालीत. हा ती तितक्या दर्शनाला मारुतीच्या 10-12 वर्ष झाले सप्ताह सुरू होऊन अजून गावातल्या काही महाभागाला सप्ताह माहीत नाही, आपला हे मंडप माहीत नाही सप्त्याचा. आहे का माहिती? आणि आपण हिंदू म्हणून जगायला लागलो. अरे औषधं पाजून मारलेले बरेच असे. जर यायला संप्रदाय कळत नाही, यायला हिंदू धर्म कळत नाही, हे लोक काही कामाचे नाही महाराज, काही कामाचे नाही. उगा जन्माला आले म्हणून सांभाळायचे ना आपले म्हणून ठेवायचे, असा भाग आहे. एका गावात गेलो बापू मी कीर्तनाला. एका गावात कीर्तनाला गेलो, रात्रीचं कीर्तन होतं माझं. नवीन गाव, रस्ता हुकला माझा, मला काही सुधरत ना. मी नुसतं गावाच्या भाऊतून फिरायलो, त्या रस्ता सापडला ना मला. हरिपटाचा आवाज कानावर यायला माया, पण मला रस्ताच सापडला. अंधारामध्ये लाईटचा उजेड पडला, मला एक म्हातार दिसलं. मी गाडी उभा केली, म्हणलं बाबा मापेगाव कुठे? मापेगाव. म्हातार म्हणलं तुला आवाज याय ना का? मला आवाज यायला लागला मला, पण रस्ता सुधरे ना. तू कशाला चालला मापेगावात? म्हणलं सप्ताह चालू आहे मापेगावात. म्हणलं हो. आणि तू काय काम आहे सप्त्यात? म्हणलं सप्त्यात कीर्तन झाल्या मा गोंधळे. तुम्ही कधी सप्त्याकडे जातच नाही का? ते म्हणला मग सप्त्याकडे जात नाही कसं काय? जातो मी सप्त्यात. म्हणलं कशाला जाता? कीर्तनाला. ते म्हणला माळकरी तर बरे लबाडीत म्हणे, म्हणजे कीर्तनाला जात नाही म्हणला. मला हरिपाठाला. हरिपाठ हरिकडं आपली पाठाची. भागवताला तेव्हा धांदा आहे म्हणे महाराज लोकांचा, आपण जात नाही भागवताला बी. हरिपाठाला नाही, काकड्याला नाही, गाथ्याला नाही म्हणे. मी म्हणलं तू जातो कशाला? ते मला फक्त एकाच कामाला जातो, हरे राम हरे राम 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 हरे हरे. हा आवाज आला, कांदा लिंबू काकडी कैरी घेऊन संगत निघतो म्हणे मी. अरे पिस्तुल्या, नुसता खायला येतो रे तू ह्यात डुकरात फरक काय आहे? काय फरक आहे? म्हणून आहे का राग आला तर येऊ द्या माझा तुम्हाला, पण ज्यांना आपला धर्म कळत नाही का ती माणसं आपल्या धर्मात जन्माला येऊन उपयोगायची नाहीत. विठाला विठाला. आनंद घेतला पाहिजे महाराज. ही साधना सामान्य नाही आहे. सप्ताह मला सांगा ना, पुन्हा वर्षभर तुम्हाला कोणी इकडे बोलणार नाही. हे बोलील का कोणी? नाही. पण याच्यात काही काही आपली बिलेमध्ये खडगुळ असते, तो चाललेले शक्ती बिघडायला कारणीभूत आपलीच आहेत, आपलीच आहेत. अजय याला घरी बाय कुटुंबरेल भरून देत नाही का? ते कीर्तन करायला चिठ्ठी पाठीते आज कीर्तनात हे सांगा. बुटाडा हा ना तुला आकलीचा भाग नाही तुला, आणि तू आम्हाला सांगतो का? म्हणजे मला सांगतो म्हणून नाही. अरे कीर्तन कर म्हणजे सामान्य नाही, काही गोष्टीचा त्याग करून ते उभा राहिला आहे. आणि 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगायला लागलाय, आणि आपण त्याला प्रपंचातल्या गोष्टी सांगायला लावायचे. हे काय थोडंसं जर जड आहे. माणसं महाराज मी तर म्हणतो ना, कीर्तनकार बिघडे नाही हो, कीर्तनकार बिघडत नाही. कीर्तनकार बिघडले नाही, समाज बिघाडा आहे, समाज बिघाडा आहे. हा राग तू बोलण्याचं काही काही माणसाला. पण सांगू का तुम्हाला, ज्या कीर्तनकाराने अभंग पकडलाय त्या कीर्तनकाराला समाजानं सोडले, आणि ज्या कीर्तनकाराने अभंग सोडाय का त्या कीर्तनकाराला समाजानं डोक्यावर घेतले. अभंगावर तू जर चिंतन केलं येत लोक म्हणते पुढच्या वर्षी त्याला बोलू नका. आणि जरा चटकदार का पाहणल्या का 2-4 हजार शिल्लक द्या, पण त्याची पहिली तारीख घ्या. हाणायला कोण पाहिजे? विषय आवडे गाणे त्याला, विषय आवडे गाणे त्याला, विषय आवडे गाणे त्याला, विषय आवडे गाणे त्याला. विषयावर विनोदाची चर्चा गोड वाटे. काय लागतं लोकांना, काय लागतं महाराज? आणि मग आम्ही लोकांनी तेच पकडलं. 2-4 इकडच्या तिकडच्या ठकोबाई बकोबाई गप्पा सांगायच्या, आडव्या तिडव्या उड्या मारायच्या, संपलं कीर्तन. गेले लोक घरी. काय मेळ काय? काही काही गावात 100 वर्ष झाले सप्त्याला. लोक छाती ठोकून सांगायचे महाराज आमचा सप्ताह 150 वर्ष झाले. गावात लोक सुधारले किती, चढबी घडली. उपयोग काय? अरे किती वर्ष जगलो याला महत्व नाही, जगलो कसं याला महत्व आहे, जगलो कसं याला महत्व आहे. म्हणून आहे का, वारकऱ्याची निंदा कधी करू नये, वारकऱ्याची निंदा कधी करू नये. जर निंदा केली, बामन जरी असला, बामनन जरी निंदा केली बापू वारकऱ्याची, विटंबीला भट देव मारीत असतो, फटके देतो देव. आणि मग ते बामन गेलं देवा कंसा म्हणे तो वैरी लढणी बरी, ते कुणी कुणीतून कसा मारू तू मिळत लागत नाही, त्याचा मार मुक्कामार लागतो. मुक्कामार कळतो का? माणूस नुसतं कणत आहे, मुक्कामार दिसत नाही, तसा देवाचा मार आहे. मग देवानं पुन्हा मिटिंग कंसानं मिटिंग घेतली. आता
मग पुतना निघाली महाराज. पण ती सजून झजून निघाली. अशी सजली पुतना. कशी सजली? मी विनोदाने सांगत असतो, वेळ आपल्याकडं कमी आहे, पण अशी सजली महाराज पुतना. कशी सजली सांगू तुम्हाला. देवांगणेसारखं रूप घेतलं तिनं आणि गेली महाराज. स्तनपान करू लागले देव. पंचप्राण ओढले देवानं, तिला मुक्त केलं. भगवान रांगायला लागले. रांगू लागले देव. रांगत असताना भगवंतानं खोड्या करायला सुरुवात केली. रांगत कसे होते देव? ऐका कसे रांगत होते. तळवे तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रंगणी रंगनाथ तोम्या देखीला देशी गवळण जसवंती पैसा. असे भगवान रांगू लागले. रांगता रांगता देवानं पृथ्वीला शांत केलं. बाई म्हणे, तळहात का ठेवला? शांत हो, मी आलो आता तुझं दुःख दूर करण्याकरता. रांगता रांगता देवानं खोड्या करायला सुरुवात केली. काय खोड्या केल्या देवानं ऐका. काग बागरी ठा मारिले बालपणी, अवघे दैत्य खानी बुडविली. मग देव चालू लागले महाराज. चालत असताना देव चौकात आले. गोपाळ सगळे जमा केले आणि गोपाळ माझ्यासारखे होते. देवानं विचारलं, का रे गोपाळांनो, तुम्हाला काही खायला भेटत नाही का? गोपाळ म्हणले, देवा खायला काजू बदाम मनुके सगळे, पण पचायला टाईम नाही रे देवा. आहे का? नाही, पचायला टाईम नाही, कारण कार्यक्रमच एवढे झालेत आता. महाराज लोक दिवसाला 3-3 कीर्तन कुठं असते का हो? कुठं असते का? आता समाज बी असं झालं आहे महाराज. पहिलं 9 ते 11 कीर्तन व्हायचं आणि सकाळी 10 ते 12 व्हायचं. हे 2 कीर्तनाचे टाईम. पण आता काय झालं माहिती आहे का? एखादा कीर्तन करले लोकाला आवडला आणि तो जर सकाळच्याला आणि संध्याकाळच्या रिकामा नसला तर माणसं म्हणते 4 ते 6 का व्हायना, पण आम्हाला तुमचंच कीर्तन पाहिजे. या टाईम बदलले लोक, त्याच्यामुळे 3-3, 4-4 कीर्तन व्हावं लागले आता. मग पळापळी जास्त व्हायला लागली. त्यामुळं काय तब्येती बरोबर नाही राहतात का महाराज? 100% 80% कीर्तन करायला मूळव्याधाचा त्रास आहे. खाल्लेलं पचत नाही. बसू बैठक का सोपी का गाडीची? नाही, उष्णता खूप वाढते महाराज. बोलणं म्हणजे सोपं वाटतंय का? बोलण्यानं उष्णता खूप वाढते, खूप त्रास आहे. आणि म्हणून मग तुम्ही म्हणताल एवढं काऊन पळाता? तुम्ही म्हणताल एवढं काऊन पळाता? याच्यासाठी की पळवतो कशासाठी आम्ही? ह्याच्यासाठी. हे आमचं सांगतो. आणि तुम्ही कशासाठी पळाता? सगळं जग याच्यासाठीच पळतं महाराज. द्याविषयी सोडून ऐका, द्याविषयी सोडून महाराज. अनेक भगवंतानं गोपाळ पाहिले. अगरबत्ती छापवते, दही दूध तुपलोणी खायला भेटत नाही. म्हटलं नाही, खायचं का? हो, मग बोलवले. गोपाळ म्हणले, देवा आपल्याला काय करायचं? चोऱ्या करायच्या म्हटले. महाराज एक मंडळ स्थापन केलं आणि भगवान परमात्मा खोड्या करू लागले. ऐका आता देवाच्या खोड्या. एक गवळण गाणं सांगू लागली. मी असता माझं घरी, मी असता पती शेजारी, अवचित हरी तुझा आला. एक गवळण गाणं सांगू लागली. दुसरी आली धावत, बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घाली. तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी विणी, दोन्हीची गाठ बांधोणी, गाठ बाई कुणाची सुटेना. एक गारहाणे सांगू लागल्या महाराज. एक गारहाणे सांगू लागल्या. यशोदेने ते ऐकलं. पण यशोदेनं ऐकलं महाराज, पण यशोदेला विश्वास पटला नाही. यशोदा म्हणू लागली, तुम्ही लपून याचा भोवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. नाही, यशोदेनं सांगितलं मला पकडून द्या म्हणे, पकडून तर माझा विश्वास पटल. पण ऐका महाराज, देव कुणाच्या हातात येत नाही. पहिली गोष्ट, देवावरती संशय घ्यायचा नाही. दुसरी गोष्ट, अभिमान करायचा नाही. परमार्थात आलो ना आपण, आपला संशयच जाईना. जातो का? संशयच जाईना. काही काही माणसं कीर्तन करा आला की, महाराज आम्हाला एक शंका आहे. बुटाडून आणि तुला शंका आहे, तू घरी राहू दे शंका.
संशयच जाईन आपला. कुणापाशी गेलं परमार्थात संशय नसला पाहिजे. जर का देवावरती संशय घेतला तर देव काय करतो ऐका. एके दिवशी काय केलं देवानं, सगळे गोपाळ एके गवळणीच्या घरी दही दूध तुपलून खायला नेले. पण ती गवळण अशी ताकदवान होती महाराज, तिनं 5-6 गवळणी दरवाजावर उभ्या केल्या. खिडकी दरवाजा लावून गेले आणि पहारेकरी दिले सगळे. देव असे हुशार होते महाराज, देवानं पाठीमागून नेले सगळे गोपाळ आणि सगळ्याला डोळे झाकायला लावले आणि सौंद्या वाटा आत उतरिले. दही दूध तुपलून खाल्लं. गोपाळ म्हणले देवा आता पोट भरलं, लवकर बाहेर काढ. देव म्हणले मला आत यायचा मंत्र येत होता, बाहेर जायचा येत नाही येत. देवा म्हणले गवळण जर जाग्या झाल्या तर आम्हाला लय मारतील, लवकर बाहेर काढ. देव म्हणले झाका डोळे. सगळ्यांनी डोळे झाकले. माझ्याकडे लक्ष द्या. सगळ्यांनी डोळे झाकले. पण प्याद्या होता का प्याद्या म्हणला यो डोळे झाका म्हणतून आत नेतो, डोळे झाका म्हणतून बाहेर काढतो. नेमकं करू तू काय, आपल्याला आलं पाहिजे नाही. इतके वर्ष झाले आपण याच्या संघ ह्यो काय आपल्याला ग्रामपंचायतला तिकीट द्याय ना, ना पंचायत समितीला उभा करीना. एवढे दिवस झाले असं काय आपण. मग आता जर समजा आपल्याला ह्या वर्षी ग्रामपंचायतला याच्या विरोधात जर उभा राहता असलं तर याच्या खाचाखोचा माहिती झाल्या पाहिजे ना, ह्यो काय करतो म्हणून. म्हणून प्याद्यानं काय केलं, त्याच्यावर संशय घेतला आणि अशा डोळ्याला खिलाडी ठेवल्या. देव म्हणले माझ्यावर संशय घेतो का. सगळे गोपाळ सौंद्यातून बाहेर काढले पण प्याद्या कमरात आड केला. गवळण जागी झाली आणि गवळणी घरात आल्या. एका गवळणीच्या मस्तकाला प्याद्याचे पाय लागले. आता मला सांगा, एखाद्यानं चोरी केली आणि तो चोर जर सापडला, चोर जर सापडला तर तुम्ही त्याची आरती करतान का. सुख करता दुःख हरता आरती करतान का. महाराज असा हाणला प्याद्या, असा हाणला. देव म्हणले मग आता माझ्यावर संशय घेशील का. देवा मेलो तरी सांग, आता काय डोळे उघडणार नाही, फक्त मला इथून वाचव. देव म्हणले झाक डोळे. डोळे झाकेले प्याद्यानं समोर आणला. प्याद्या समोर आणल्याबरोबर देव म्हणले उघड डोळे. नाही उघड ना डोळे. नाही अरे तू माझ्या जवळ आला, उघड डोळे. नाही ना मला आता डोळेच उघडीत नाही. अरे उघड म्हटलं माझ्या जवळ आला. देवावरती संशय घेतला की असे फटके भेटत आहेत, म्हणून संशय घ्यायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, देवावरती अभिमान देवाविषयी करायचा नाही. यशोधरानं सांगितलं मला पकडून द्या. पकडून द्या म्हटल्याच्या नंतर त्याच्यात एक गवळण पाहुणी आली होती. पाहुणी, आता मला सांगा, जरी आपल्या गावातली गवळण असली आणि ती जर बाहेर गेली आणि पुन्हा जर आली तर ती आपली पाहुणी झाली ना. आता होय पाहुणीच झाली की नाही. मग पाहुण्यानं गावात आल्यावर कसं राहा, पाहुण्यासारखं राहा. याच्या त्याच्या उचापत्या काही गरज आहे का. पण काही पाहुण्याला लई नादळात होतो. तशी पाहुणी गवळण आली होती ती. एका गावात मग कीर्तन होतं आणि कीर्तनात मी सहजच बोलून गेलो, या गावातले सगळे लोक 7 दिवसात मारणार. बाबू लागले लोक रडायला. बापू लागले लोक रडायला. माणसं रडायला लागले, बया रडायला लागल्या, लेकरं रडायला लागले, सगळं गाव रडायला लागलं. आणि मंडपाच्या बांबूला टेकन देऊन एक म्हातारी बसली होती. ती एकटीच हसू लागली. मी तिच्या जवळ गेलो, म्हणलं काकू सगळं गाव रडायला लागलं आणि तूच काऊन हसायला लागली. ती म्हणली महाराज तुम्हीच नाही म्हणलं का ह्या गावातले सगळे लोक 7 दिवसात मारणार. म्हणलं म्हणून ते एक लोक रडायले, माणसं रडायलेत, बाया रडायलेत, लेकरं रडायलेत, मग तू का हसायली. ती म्हणली मी मापेगावची नाही, मी बोर्रांनीची आहे. मी म्हणलं कुठली असू ती, मरणार किती दिवसात. 7च दिवसात. तसं ती गवळण बाहेरची आली होती. ती म्हणली तुम्हाला टीचभर लेकरू सापडत नाही, मी पाहते. देव म्हणले प्याद्या इथं घर नंबर लिहून घे. कोणाच्या घरी आली ती. घर नंबर लिहून घेतला. संध्याकाळी गेले महाराज. पहाट दही दूध तुपलवणी खाल्लं. सगळे गोपाळ देवानं काढून दिले. आणि तिच्या अंगणामध्ये जो गाईचा गोठा होता का, त्या गोठ्यातल्या सगळ्या गाई सोडल्या आणि त्या गोठ्याचं आडं पाळलं. आडं पाळल्याबरोबर धपकन कोठं खाली पडलं. धपकन कोठं खाली पडलं आणि कोठ्याखाली कोण दबलं, कृष्ण. आणि खात्यात काय, लोणी. लोण्याचा गोळा हातात, खात्यात लोणी. धपकन आवाज आला म्हणून ती गवळण बाहेर आली. काय पडलं म्हणून पाहा तिथं कोठं पडले आणि दबलेत खाली कृष्ण आणि खात्यात काय, लोणी. ती गवळण म्हणले कृष्णा पाळला तरी बी खातच का रे. मग देव म्हणले काकू निवडून आल्यावर खावा असं काही मान नाही ना. पकडलं हाताला. सखेबाई मुद्द्याशी धरीला चोरटा. चल म्हणले तुझी आई तर म्हणते माझं बाळ असं माझं बाळ तसं, चल तुझ्या आईकडं. ओढत देऊ लागली महाराज. देवाला पकडलं म्हणून तिला अभिमान झाला. चल तुझ्या आईकडं. अर्ध्या वाटात गेल्याबरोबर देवानं तिच्या हातातला हात काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचा हात देऊन टाकला. ती लागली वाढायला. चल पुढं. हे म्हणायचं आहे मीच आहे ना, मी काय करतो, चल पुढं.
तोपर्यंत देव पाठीमागच्या दरवाजातून गेले घरी. यशोदेव जवळ जाऊन बसले. ही गवळण आली आणि सांगितलं, यशोदे यशोदे बाहेर आहे, यशोदे बाहेर आहे. देव म्हणले, आई बाहेर तुला कुणीतरी आवाज देते, मला कडेवर घेऊन चाल बरं. यशोदेनं देवाला कडेवर घेतलं आणि दरवाजा उघडला. काय ग कम कलमाला आलो, काय म्हणणं तुझं? ती गवळण म्हणती, माझं जे म्हणणं आहे ते तिच्या कडेवर आहे. मग माझ्या हातात कोण आहे? मग तिनं खाली पाहिलं तर ती म्हणती, या बाया तुम्ही येत काय? ते म्हणली, बाई 10 वाजल्यापासून मीचे म्हणतो, तू काय ऐकाच ना. अरे माहिब्या दादाची भाषा ती. मी का तू काय ऐकत ना. मग देवानं सांगितलं, बाई ज्याला अभिमान झाला त्याच्या हातात देव येत नाही. अशा अनेक खोड्या देवानं केल्या. याच्या खोड्या सांगू किती. गवळणी त्रस्त झाल्या. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. मग देवाला सांगितलं, यशोदेने उद्या जाई राणा श्रेय घेऊन उदाना. भगवंतानं सगळ्या गोपाळांना घेतलं आणि देव गोकुळातून वृंदावनात आले. महाराज गायी चारू लागले. गायी चरत असताना भगवंताने त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. भगवंताने गोपाळ एकत्रित केले आणि सगळे खेळ खेळले. महाराज खेळ खेळत असताना कोणते कोणते खेळ दुबक हमामा हुमरी विटी दांडू चेंडू लगोरी नाना अनेक प्रकारचे खेळ खेळले. एकच खेळ सांगतो आणि शेवेला पूर्ण विराम देतो. लक्ष देऊन ऐका. दादा सांगायचे नेहमी. दादा या खेळाबद्दल खूप तत्वज्ञान सांगायचे. महाराज दादा गेले. आता नुसते खेळ सांगत आहेत कीर्तनकार. खेळाच्या पाठीमागचं तत्वज्ञान कोणाला सांगत नाही. कोणाला सांगता येते का? नाही. दादा एक खेळ सांगायचे महाराज, सुरपाट्या. सुरपाट्या सांगायचे. लय भारी खेळ सांगायचे दादा तो. सुरपाट्यामध्ये जे बिगर लोन घेता पळलं त्याला आपल्यात काय म्हणतात? जुन्या लोकांना कळ नाही, तुम्हाला कळ ना. तसं जे संसाराचं नाही पारमार्थाचं नाही ते खेळ दादाला पटवून सांगायचे. तसं एकच खेळ सांगतो आहे का. सध्या सगळं जग त्या खेळाला वेळे. क्रिकेट ग्राउंडवरती फिल्डिंग करण्याकरता एका ग्रुपचे 11 लोक असतात क्रिकेटमध्ये. 11. तसं बॅट्समॅन 2 असतात, स्टंप 3 असते. तसं आहे का. हे देहरूपी ग्राउंड आहे. या देहरूपी ग्राउंडवरती फिल्डिंग करण्याकरता 11 प्लेयर आहेत. कोणते 11 प्लेयर? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे झाले 10. आणि या 10 जणांचा जो मालक आहे त्याला आपण कॅप्टन म्हणतो. त्या 10 जणांचा जो मालक आहे त्याचं नाव आहे 11व मन. हे झाले 11 प्लेयर. 2 बॅट्समॅन कोणते? तुमची माझी पळापळी लावते. 2 बॅट्समॅन कोणते? ब्रह्मा आणि माया. हे 2 बॅट्समॅन. 3 स्टंप कोणते? सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. अशा प्रकारे देवानं खेळ खेळले. महाराज गोपाळ सांगू लागले, देवा खांदे भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. खेळ सारा वापरता देवानं सांगितलं, चला वळू घाई बैसू शेव एके ठाई बहु केली वन पायी पिटी झाला शीन. महाराज सगळे गोपाळ एकत्रित आले. कमलाकारामध्ये बसले. भगवंताने सर्वांना तो काला दिला. विपरदवेनुम जत्रपटयो शृंगवेतेच कक्षे. याने याप्रमाणे भगवंताने सर्वांना काला दिला. तोच काला महाराज भगवंताचा तोच काला पंढरपुराच्या वाळवंटामध्ये सर्व संतांना भगवंतानं दिला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान तोच काला त्या सप्ताहाच्या माध्यमातून तुम्हाला मला मिळाला. हा काला म्हणजे सामान्य नाही महाराज. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे